काय नेमकं वाटतं? नाही, मला माहिती आहे त्यांना त्रास कुठला आहे. तुम्ही पण जर अभ्यास करून घेतला पाहिजे. त्यांनी सांगितलं ना त्यांच्या ट्विटमध्ये, काही गोष्टी मी बोलू शकत नाही, बरोबर आहे. कारण ज्या तऱ्हेने सरकारी यंत्रणांचा दबाव त्यांच्यावरती असतो आणि सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आता मला विचारायचं आहे, अजितदादांना काय त्रास होता? ते तर पक्षाचे दुसरे नेते होते ना पवार साहेबांनंतर, आणि तिथे पण उपमुख्यमंत्री होते, इथे पण उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेना काय त्रास होता? म्हणजे सचिन जोशीला त्रास झाला म्हणजे एकनाथ शिंदेला त्रास झाला का? हा पण महत्वाचा प्रश्न आहे ना. म्हणजे त्रास असा आहे की त्रास कोणाला आहे? ईडीला त्रास आहे, ईडीचा त्रास आता आहे तर नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर ह्या देशाच्या इतिहासामध्ये सरकारी यंत्रणाचा वापर करायचा, पक्ष तोडायचे, त्या पक्षाचं चिन्ह पण घ्यायचं. आज लोकांना सर्वसामान्य तुम्ही विचारा, लोक प्रश्न विचारायला लागलेत की हे जे चिन्ह चोरण्याचं काम झालंय, पक्ष चोरण्याचं काम झालेलं आहे. आज निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे? आज निवडणूक आयोगामध्ये पंजाबमध्ये सरन्यायाधीशांना बोलावं लागलं ही निवडणूक झाली, चुकीची झालेली आहे, त्या व्यक्तीवरती, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा. पण दुर्दैवाने सरकारला वाटलं नाही. म्हणजे काही विषयाबद्दल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार बोलतच नाही. आणि बाबा सिद्दीकी भाजपावर जाणार का आता? ताई, केसरकरांनी सुद्धा ठाकरेंवरती आरोप लावला होता की त्यांनी रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.